आज होती पौर्णिमा आणि आज ना मी विचार केला होता सकाळी लवकर उठून पटापट देवपूजा वगैरे करून घेईल असं. पण मुलांना सुट्टी असल्यामुळे ना जरा उशिरा उठली, त्यामुळे मग सगळी कामं उशिरा होत गेली. तर आता इथं मला बराच वेळ झाला होता पूजेला. घरातली देवपूजा आटोपली, त्यानंतर इकडे तुळशीला पाणी वगैरे घातलं आणि त्यानंतर मला जायचं आहे कॅन्टीनमध्ये, कारण आज 1 तारीख देखील होती. तर त्यामुळे कॅन्टीनचं सामान आलेला होता, म्हणून तिकडे सामान आणायला जायचं होतं. तर त्याच्या पहिले ना माझं एक इथं पार्सल आलेलं होतं. स्वामींचं मी एक पुस्तक मागवलेलं होतं सारामृतचं, तर ते मला इथं ओपन करून घ्यायचं होतं. तर हे बघा, आपण आता आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर जरी राहत असलो ना, तरी आता आपल्याला ऑनलाईन वस्तूंमुळे भरपूर असं म्हणजे मदत होते. आपण कुठेही राहिलो तरी आपल्याला तिथं आता ह्या अशा काही वस्तू मागवता येतात. तर हे बघा, कॅन्टीनला गेली होती, पुन्हा तिकडनं भाजीपाला देखील घेऊन आली आणि कॅन्टीनचं सामान देखील घेऊन आली. नाही करत भरपूर सामान आणला जातो. एवढा सगळा सामान ना 3,000 मध्ये बसलेला आहे आणि याच्यातून ना किचनचं सामान कमी आणि मुलांचंच खाण्यापिण्याचं जास्त होतं. त्यानंतर हे बघा, भाजीपाला वगैरे देखील आणला होता. तर भाजीपाला काही जास्त नव्हता, फक्त भेंडी, बटाटे आणि फ्रूट्स वगैरे आणले. त्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागली, कारण उशीर झाला होता. तर पटापट आता इथं मी स्वयंपाक करून घेते. तर आज मला भेंडीची भाजी बनवायची होती, त्यामुळे मी आता पहिले इथं भेंडी कट करून घेते. तर हे बघा, मसाला भेंडी चपाती असं जेवण मी आज बनवलं. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथं स्टॉप करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.